Good evening. Today we start a new topic of science and technology second part, social health. This topic is a much more descriptive type. You have to learn it by reading it, and you need not to be learn by anybody. म्हणजे तुम्हाला दुसऱ्याने कोणी शिकवायची गरज पडणार नाही असा टॉपिक आहे. तुम्ही स्वतःच्या स्वतः पण हा टॉपिक करू शकता असा आहे. तरी पण मी तुमचा हा टॉपिक घेणार आहे. आता काही काही गोष्टी तुम्हाला स्वतःही करता येतात. तसला हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये असं एक्सप्लेनेशन करण्यासारखं काही नाहीये. म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँड होईल असा हा टॉपिक आहे. डिस्क्रिप्टिव्ह आपण गेल्या वेळी जसं डिस्कशन करतो तसं न करता आपण तो रीडिंग करू. कारण आणि कुठं जर एक्झाम्पल द्यायचे असतील तर तिथं मी देईन. याच्यावरती क्वेश्चन 2 मार्क्स, 3 मार्क्स येऊ शकतात आणि तुम्हाला ते लिहिता येतील. तर आपण हा 9 चॅप्टर सोशल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेकंड पार्टमधला 9 चॅप्टर. तर हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी तर तुम्हाला थोडंसं हे मी विचारतो. आता हे करोनाचा कालावधी होता, करोनाचं लॉकडाऊन होतं वगैरे हा भाग वेगळा. पण तुम्हाला तुमच्या घरातले लोक बाहेर जाऊन खेळा असं कोणाकोणाला म्हणतात? बाहेर जा. येस सर म्हणतात सारखं. हां. अजून कोणाला म्हणतात? असं कोण आहे का की बाहेरच सारखं असतं आणि अभ्यासाला घरी बसा म्हणून सांगायला लागतं असं? असं कोणाचं आहे का? नो. पण म्हणजे तुम्ही घरी बसा असंच सांगतात का तुम्हाला मग? का बाहेर जा म्हणून सांगतात? हं? तुम्हाला बाहेर जा, खेळायला जा असं कोण म्हणतं का नाही? नाही म्हणत का? नाही. मग तुम्ही बाहेर जाता का खेळायला? येस सर. ओके. म्हणजे असं तुम्हाला म्हणायची गरज पडत नाही थोडक्यात. तर हा टॉपिक ह्याच्या संदर्भातलाच आहे की तुमचा सोशल म्हणजे सामाजिक. मी मी आहे, माझ्या घरातले आहेत आणि शेजारचे आहेत, कुटुंब आहे, चुलत भाऊ आहे, मावशीचे. ह्यांच्याशी तुमचं इंटरॅक्शन कसं आहे? ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याला सोशलमध्ये येतात. मग आता सोशल हेल्थ म्हणजे माझी हेल्थ कशी आहे? मी पर्सनली माझी हेल्थ चांगली आहे. पण माझे सोशल बिहेवियर कसं आहे? सोशल म्हणजे काय? मी समाजातल्या लोकांशी कसा बोलतो? हां, नाही येत. पाठीला आवाज येत नाही. बोलताय का? हां, आता बोला बरं अनम्यूट करून. आवाज नाही येत आहे. नाही आला अजून आवाज. तुम्हाला काय विचारायचं असेल तर इथे टाइप करू शकता. ओके सर. आता आला आवाज. आला. हम्म, आला आला. हम्म. बरं, काय म्हणायचं होतं? काय नाही सर, तुम्ही जो क्वेश्चन विचारलाय ना त्याचा आन्सर द्यायचं होतं. हा, सांगा ना काय आन्सर आहे. घरचे असं म्हणतात की समाजात मिसळलं पाहिजे, जसं की आपण थर्ड लेसन मध्ये पाहिलेलं ना. काय ते आरोग्य ह्याच्यामध्ये सोशल मध्ये समाजात मिसळला पाहिजे. बर, आणि अजून काय म्हणतात? नाही, चार सोबत बोलणं चालणं असलं पाहिजे आणि अभ्यास पण असला पाहिजे. हे करेक्ट. हे जे आहे चार चौघामध्ये बोलणं असलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी येतात ते सोशल हेल्थमध्ये येतात. तर त्याचाच आपण स्टडी करणार आहे. आता तुमच्या ह्याच्यामध्ये पण एक मिनिट. शिवतेज, एक 2 मिनिटं थांबा.
हां, सॉरी. कंटिन्यू करू. हां, सॉरी. तर जे सोशल हेल्थमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. तुम्ही समाजात मिक्स झालं पाहिजे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सोशल हेल्थमध्ये येतात. त्या संदर्भातच हा टॉपिक आपण रीड करू आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता लेट्स थिंक मध्ये काय सांगितलंय, एल्डरली ऑलवेज इन्स्ट्रक्ट यू टू गेट आउट ऑफ द होम टू इंटरॅक्ट विथ रिलेटिव्ह अँड अदर अँड प्ले आउटडोर गेम्स बट नॉट टू स्पेंड टाइम कंटिन्युअसली विथ टेलिव्हिजन, फोन आणि इंटरनेट. म्हणजे तुमच्या घरातले मोठे लोक तुम्ही टीव्हीवरच बघताय, व्हॉट्सअपच बघताय, बाहेर जा, लोकांशी बोला असं म्हणत असतील ना तुम्हाला, तुम्ही जरी मान्य करत नसाल तर. तुम्हाला म्हणत नसतील तर घरातल्या दुसऱ्यांना म्हणत असतील, भावाला वगैरे, बरोबर? हा, तर हा जो का म्हणतायत ते, वाय द चिल्ड्रन ऑफ युअर एज आर इन्स्ट्रक्टेड सेम इन इच होम, म्हणजे प्रत्येकाच्या घरात हे चालू आहे. तुम्ही नसाल तर तुमचे लहान भाऊ असेल, पुतणे असेल, छोटी मुले असतील, या सगळ्यांच्या घरात हे चालू आहे का नाही, की तुम्ही मोबाईलवर बघताय, टीव्ही सारखं बघताय, बाहेर जा, लोकांशी मिसळा, असं म्हणतात का नाही? कुणाकुणाच्यात म्हणतात? पाटील यांच्यात म्हणतात. अजून कोणाच्यात म्हणतात? बाकीच्यांच्यात म्हणत नाही का? तुम्हाला म्हणत नसतील तर इतरांना म्हणतात का? इतर घरातल्या इतरांना घरचे म्हणतात का की तुम्ही मिक्स व्हा वगैरे असं? आता तुम्ही हे माझ्याशी सुद्धा इंटरॅक्ट होत नाही, म्हणजे हे जे कम्युनिकेशन आहे, मी आता तुम्हाला विचारतो तुम्ही उत्तर देत नाही, हा जो पार्ट आहे हा सोशलचाच पार्ट आहे, की तुम्ही इंटरॅक्शन किती करता, दुसऱ्याशी किती बोलता. आता आपल्या ह्याच्यात सुद्धा बनसोडे आणि ठराविक लोकच उत्तर देतात आणि ती ही दुर्वा, बाकीचे लोक गप्प बसतात. हे जे आहे ना, हे इंटरॅक्शन जे आहे, कम्युनिकेशन स्किल जे आहे, हे सोशल हेल्थमध्ये येतं. तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. 2 मिनिटं हसतील लोक चुकलं तर. चुकणाराच माणूस पुढं प्रगती करू शकतो. अशा गोष्टी आहेत. तर तुम्ही हा प्रॅक्टिस करा. आता ते त्या पाटील महिला आवाज येत नव्हता, तर तिनं लगेच टाइप केला मेसेज. म्हणजे तिला कुठंतरी कम्युनिकेशन करायचं होतं, म्हणून तिनं केला. तुम्हाला कुठंतरी कम्युनिकेशन करणं, एकमेकाशी संवाद साधणं, हे जे कम्युनिकेशन, हे सगळं सोशल हेल्थमध्ये येतं. आता प्रत्येकाच्या घरीत हा विषय असणारच आहे. सारखाच मोबाईल चालू आहे, सारखाच टीव्ही चालू आहे, अभ्यासच करत नाही, बाहेरच जात नाही, लोकांशी बोलत नाही, असं होतं का नाही? होतं. हा, तर हे जे आहे हे सोशल हेल्थ. आता हा जसं जसं सोशल मीडिया, कम्युनिकेशनची, इंटरनेट आणि गुगल वगैरे आलं, तसं लोक, तुम्ही आता काही ठिकाणी बघितलं असेल की 4 लोक मित्र येतात, गप्पा मारता मारता तो बसतो त्याच्या मोबाईल मध्ये बघत, दुसरा मोबाईल मध्ये, आणि ते तिथंच, म्हणजे पुढे माणूस आहे हे त्याला कळतच नाही. असं होतं का नाही? होत असेल ना? येस. हा. तर हे, हा, तर हे ज्या गोष्टी आहेत त्या असं का विचारतात? आवर लाईफस्टाईल हॅज बीन चेंज टू सम एक्सटेंट इन दिस एज टेक्नॉलॉजी. या एज मध्ये आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. इच पर्सन इज बिझी विथ ओन डेली रुटीन, वर्क अँड फेवरेट जॉब ओनली. हाऊ मच इज इट सायंटिफिकली करेक्ट? म्हणजे आता हे प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात बिझी आहे, कोण कामात बिझी आहे, कोण ह्याच्यात आपल्या आपल्या ह्याच्यात आहे. हे कितीपत योग्य आहे? पूर्वीच्या काळी लोक एकत्र यायची, कार्यक्रम एकत्र करायचे, एकत्र बोलायची, टीव्ही नसला तर घरात एकत्र एकमेकाशी संवाद साधायचे. आता टीव्ही आहे, बघत घरात सुद्धा प्रत्येकजण टीव्ही बघत बसतो पण एकमेकाशी बोलत नाही, किंवा सगळ्यांकडे मोबाईल झालेत, सगळे आपापल्या मोबाईलमध्ये मग्न असतात. हे अशा ज्या गोष्टी आहेत हे आपल्या लाईफस्टाईलला किती करेक्ट आहेत? आर्ली वी हॅव स्टडीड द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल हेल्थ, क्लिनलीनेस, स्टेईंग हेल्थ. हाऊएव्हर द कन्सेप्ट ऑफ हेल्थ डज नॉट एंड विथ ओनली. आपण फिजिकल हेल्थ पाहिले, मेंटल हेल्थ पण पाहिले, पण आता आपल्याला सोशल हेल्थ पण पाहिजे. म्हणजे फक्त तुम्ही फिजिकल हेल्थ आहे, तुमचं हिमोग्लोबिन चांगलं आहे, बॉडी चांगलं आहे, वेगळं सगळं चांगलं आहे, पण तुमचं सायकोलॉजिकली मेंटल स्टेटस कसं आहे, आणि सोशल सोशल म्हणजे समाजात तुम्ही कसं वागता,
तुम्ही खूप हुशार आहे पण लोकांशी बोलतच नाही, तुमचं सोशल लाईफ नाही, ह्या गोष्टी सुद्धा हेल्थमध्येच येतात. म्हणजे तुमचं सोशल हे असणं खूप गरजेचं आहे. सोशल काय म्हणायचं, सोशल बिहेवियर, सोशल कम्युनिकेशन सुद्धा असणं हे हेल्दी या गोष्टीचं आहे. म्हणून आता हेल्थची पण डेफिनेशन करताना इट इज म्हणजे मेंटली हेल्थ, फिजिकली, मेंटली आणि सोशली वेल बिईंग ऑफ द ह्युमन बिईंग इज कॉल्ड हेल्दी. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा फक्त हेल्दी म्हणजे काय तर फिजिकल होतं, नंतर मेंटल आलं, आता सोशल पण आलं. हे आर यू गेटिंग, मला काय म्हणायचंय ते कळतंय का? हो. तर आता Yes, sir. हा, आता ह्यांनी काय सांगितलंय की यांनी ट्राय धिस, क्लासिफाय युअर क्लासमेट इन टू फॉलोइंग ग्रुप्स डिपेंडिंग अपॉन ऑब्झर्वेशन फॉर अ वीक. तुम्ही एक वीक मध्ये असं ऑब्झर्वेशन करा. हायली इंटरॅक्टिव्ह, काही लोक खूपच इंटरॅक्शन करतात, म्हणजे सतत बोलत असतात, एकमेकाशी इंटरॅक्शन करतात, कम्युनिकेशन करतात. काही कसे असतात मोर ऑकेजनली इंटरॅक्टिव्ह, कधी तर बोलतात आणि काय काय बोलतच नाहीत. असे तुमच्या स्कूलमध्ये आहेत का मुलं? आहेत ना? आहेत का नाही? हो. Yes, sir. हा, काही Yes, जण sir. खूपच बोलतात, काही कमीच बोलतात, काही काहीच बोलत नाहीत. बरोबर. हे असे तुम्हाला ग्रुप करायला सांगितले, तर तुम्ही तुमचे ग्रुप करून त्याचं ऑब्झर्वेशन लिहू शकता. आता ह्याच्यामध्ये तुमचे बरेच दुसरे ग्रुपमधील मुलं आहेत, त्यामुळे त्यांना तुम्हाला एवढं इंटरॅक्शन तुम्हाला माहित नाही की हे किती इंटरॅक्टिव्ह आहे, का ऑकेजनली आहे का काय. पण तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही हे तुम्ही असं जस्ट आज बसल्या बसल्या करू शकता की बाबा किती मुलं इंटरॅक्टिव्ह आहेत. आता ह्याचा आपण लिस्ट करायला सांगितलं, तर डायरेक्ट आपण सोशल हेल्थ वर बघू. आता ऑब्झर्व अँड डिस्कस. आता हे तुम्ही हा चार्ट बघा, फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ. तुमची सोशल म्हणजे समाजातली हेल्थ जी आहे, तुम्हाला मेंटल फिजिकल कळलं का? मेंटल फिजिकल हे हेल्थ कळली. आता सोशल हेल्थ, सोशल हेल्थला कुठल्या गोष्टी अफेक्ट करतात, तर ऑब्झर्व अँड डिस्कस अबाउट रिलेशनशिप ऑफ व्हेरियस फॅक्टर शोईंग देअर इन द सोशल हेल्थ. ह्याचा ऑब्झर्वेशन करा. तुम्ही पण एकदा वाचा, 2 मिनिटं इथून सुरू करा. फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ म्हणजे तुमची सामाजिक आरोग्याला कुठल्या कुठल्या गोष्टी अफेक्ट करतात. फायनान्शियल स्टेटस, गार्डियन्स, social and physical condition of the surrounding, social environment of the surrounding, residential area, water, toilet, political condition, playground, social treatment, social safety, transport facility, education and job opportunity, satisfying basic needs of person, food, clothes, shelter and medicine, आणि एज्युकेशन. ह्या गोष्टी तुमच्या सोशल हेल्थला अफेक्ट करतात का नाही? तुम्हाला काय म्हणायचं? Yes, sir. आता एक एक यातलं तुम्ही घेऊन Yes, सांगा. sir. हा, करतात तर एक गोष्ट घेऊन सांगा की कसे अफेक्ट करते सोशल हेल्थला तुमच्या. कुठलाही यातलं एक घ्या. आता समजा हे प्ले ग्राउंड आहे, बरोबर. आता सिटी सारख्या ठिकाणी प्ले ग्राउंड नसतं, किंवा ग्रामीण भागात असेल तर घरापासून खूप लांब प्ले ग्राउंड आहे, त्यामुळे तुम्ही जातच नाही तिथं. तुम्ही तिथं नाही गेला तर त्या प्ले ग्राउंडवर तुम्ही नाही गेला म्हणून तुमच्या सोशल हेल्थला इफेक्ट होणार आहे का नाही? हो. तुम्ही खेळायलाच नाही गेले तर तुमचे फ्रेंड नाही होणार, तुमचं कम्युनिकेशन नाही होणार, आणि तुमचे सोशल हेल्थ सुद्धा वेल बिईंग राहणार नाही. तुम्हाला आता ह्याचा अनुभव आला असेल, लॉकडाऊन मध्ये तुम्ही घरातच होता, किती म्हणजे तुम्हाला पहिलं तर बरं वाटलं, शाळेत जायचं नाही, काय नाही, आपलं चाललंय बरं. पण आता तुम्हाला असं वाटायला लागलं की स्कूलमध्ये गेलं पाहिजे, असं वाटायला लागलं का नाही हो. काही दिवसात? Yes, sir. कारण यू आर सोशल आहे ना आपण, म्हणजे समाजामध्ये मिक्स होतो. पहिल्यांदा 1 महिना बरं वाटलं असेल, स्कूल नाही, पण नंतर आपल्याला शाळेत गेलं पाहिजे, लोकांशी मैत्रिणीशी बोललं पाहिजे, मित्रांशी बोललं पाहिजे. हे असं तुम्हाला का वाटायला लागलं? कारण आपण सोशल आहे, कारण आपण समाजाशी संबंधित आहे. सोशल म्हणजे सामाजिक, सगळं आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत त्याच्याशी. म्हणजे प्लेग्राऊंडचा विषय आहे. आता फायनान्शियल स्टेटस खूपच गरीब असतील तर ते लोक पण समाजामध्ये मिक्स होत नाहीत, किंवा खूप श्रीमंत असतील तर ते म्हणतात अरे ह्यांच्याकडे काय पैसे नाही, ह्यांच्यात मी कुठं जाऊ. असे पण स्टेटस असतात, म्हणजे असे पण इंटरॅक्शन होऊ शकतात की
ह्या गोष्टी तुमच्या सोशल हेल्थला मारक ठरतात. तुम्ही हे पाहिलं असाल की खूपच आता तुमच्या म्हणजे खूपच श्रीमंताची मुलं फायनान्शियली मिडल क्लास किंवा लोअर क्लासच्या मुलांच्यात कधी दिसत नाहीत. बरोबर आहे का नाही मी सांगतोय ते? का दिसतात? नाही. म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये असतात. बरोबर ना? म्हणजे हा जो फायनान्शियल स्टेटस आहे, हा सुद्धा सोशल हेल्थला मारक आहे. अशा ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला डिस्कस करता येईल, की सोशल फॅक्टरला ह्या गोष्टी कशा रेसिडेन्शियल एरियात तुम्ही कुठं राहता? आता एखाद्या स्लममध्ये राहत असेल, तर त्या स्लममध्ये राहणाऱ्यांचं ती मुलं इन जनरल पॉप्युलेशनमध्ये कमी मिक्सअप होतात. होतात का नाही असं तुम्हाला अनुभवलं असेल तुम्ही, की होत नाहीत किंवा ग्रामीण भागात रुरल एरियामध्ये एखाद्या खूपच गरीब असतील तर ते श्रीमंतांच्या मुलांच्यात खूप लेसली कमी इन्व्हॉल्व होतात किंवा प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप असतात. म्हणजे ह्या जे फॅक्टर आहेत हे तुमच्या सोशल हेल्थला मारक होऊ शकतात. तुम्हाला चार्ट कळला का कशासाठी दिलाय? आता ट्रान्सपोर्ट स्पेशालिटी. आता ट्रान्सपोर्टेशनच बंद झालं होतं कोरोनामध्ये. ह्या गावाहून त्या गावाला जायचं नव्हतं. तुमच्या रिलेटिव्हला तुम्ही जातच नव्हता. तुमच्या घरात आणि म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सुद्धा तुमच्या सोशल हेल्थला अफेक्ट करू शकते. ह्या गोष्टी तुम्हाला आता उलट कोरोनाच्या काळात तुम्हाला जर कोरोनाचा काळ लॉकडाऊन नसतं तर एवढ्या पटल्या नसत्या. पण आता ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला होतात. आता इथं बघा एज्युकेशन अँड जॉब अपॉर्च्युनिटी. तुम्ही आता 10 स्टँडर्डला आहे आणि 9 स्टँडर्ड यात फरक आहे का नाही? 9 स्टँडर्डला असताना तुम्ही एवढा स्टडी करत नव्हता. पण आता स्टडीवर जास्त वेळ देताय का नाही गेल्या वेळेसपेक्षा? हे तुमचं एज्युकेशन. Yes, sir. आता तुम्ही उद्या सायन्सला गेला तर आर्ट कॉमर्सच्या मुलांपेक्षा तुम्ही जास्त वेळ देणार, द्यावाच लागतो. बरोबर ना? 8-9 स्टँडर्ड पेक्षा हो. 10 स्टँडर्डला तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेट करून जास्त वेळ द्यावा लागतो. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी तुमच्या सोशल ह्याला अफेक्ट होतात. आता इथून पुढे जर 90 डेज मी तुम्हाला मोजून दाखवले, हे तुम्हाला सोशल थोडंसं बाजूला व्हावं लागेल आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यासावरती वेळ द्यावा लागेल. ह्या बॅरियर्स तुमच्या सोशल हेल्थला आहे. त्यानंतर तुम्हाला एकदा एक्झाम झाली की काही करू शकता. आता ह्याच्यावरती हे डिस्कशन आहे. आउट ऑफ फ्युरियस ॲस्पेक्ट ऑफ सोशल हेल्थ म्हणजे हे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर वी थॉट अबाउट ओनली वन इन द अबोव मेन्शन ॲक्टिव्हिटी. सोशल हेल्थ इज ॲबिलिटी ऑफ पर्सन टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. म्हणजे सोशल जे आहे की सोशल हेल्थमध्ये युअर ॲबिलिटी टू रिलेशन विथ अदर पर्सन. तुम्ही दुसऱ्याशी कसा संवाद करता, दुसऱ्याशी कसं कम्युनिकेशन होता, ह्याचा पार्ट म्हणजे हे सोशल हेल्थ होतं. सोशल हेल्थ इज ॲबिलिटी ऑफ पर्सन टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. म्हणजे सोशल हेल्थ काय जरी कोणी विचारलं तर तुम्हाला असं सांगायला लागेल, सोशल हेल्थ इज ॲबिलिटी ऑफ पर्सन टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. आता बघा त्याच्यात त्यांनी काय ॲबिलिटी टू चेंज वन्स ओन बिहेवियर अकॉर्डिंग टू द चेंज सोशल कंडिशन इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल हेल्थ. म्हणजे ॲबिलिटी टू चेंज ओन बिहेवियर म्हणजे तुमचं जे वर्तन आहे, तुमचा जो बिहेवियर आहे त्याच्यामध्ये चेंज करणं आणि सोशल म्हणजे समाजामध्ये जे बिहेवियर आहे त्याच्यासारखं करणं, ही जी गोष्ट आहे ही सोशल हेल्थमध्ये म्हणजे ॲबिलिटी ऑफ चेंज वन्स ओन बिहेवियर, स्वतःचं बिहेवियर, वर्तणूक, बिहेवियर म्हणजे वर्तणूक, अकॉर्डिंग चेंजिंग सोशल कंडिशन इन इन अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल हेल्थ. म्हणजे समाजामध्ये जसे लोक वागतायत तसं वागणं ह्याच्यामध्ये ह्या ह्या सोशल हेल्थचा मेन कॅरेक्टर म्हणजे वैशिष्ट्य आहे. व्हेरियस फॅक्टर लाईक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह, प्रॉपर यूज ऑफ टाइम ड्युरिंग द लोनली lonely lines and with the peer group, trust in others, respect, uh, respect and acceptance for the others are important for the good social health. We have seen various factor affecting social health. म्हणजे तुमचे फ्रेंड सर्कल किती आहेत, तुमच्या मित्र किती आहेत, तुमच्या रिलेटिव्हशी कम्युनिकेशन कसं आहे, ह्या सर्व गोष्टी तुमच्या सोशल हेल्थशी रिलेटेड आहेत. म्हणजे तुम्हाला हा हा मुद्दा कळला आहे की हाऊ द युअर सोशल हेल्थ अँड देअर अफेक्टिंग फॅक्टर्स. म्हणजे फर्स्ट तुम्हाला सोशल हेल्थ काय आहे? सोशल हेल्थ इज ॲबिलिटी ऑफ पर्सन टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन.
म्हणजे तुमच्या अदर पर्सनची रिलेशनशिप कशी आहे. तुमचा पिअर ग्रुप म्हणजे तुमचा समवयस्क लोकांचा ग्रुप कसा आहे. आता तुम्ही 10th स्टँडर्डला तुमचा वेगळा ग्रुप असतो, 9th स्टँडर्डवाल्यांचा वेगळा ग्रुप असतो. ट्रस्ट इन अदर्स म्हणजे दुसऱ्यावर तुम्ही किती विश्वास ठेवता आणि त्यांचे रिलेटिव्ह तुमच्या रिलेटिव्ह बरोबर तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, बिहेवियर कसं आहे, या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, सोशल हेल्थमध्ये येतात. हा टॉपिक कळाला का तुम्हाला? कळालं? हो सर. आता काही फॅक्टर जे आहेत की काही गोष्टी अशा आहेत की सोशल हेल्थला डिस्टर्ब करतात. तर आता ह्या कुठल्या कुठल्या आहेत तर मेंटल स्ट्रेस आहे, ॲडिक्शन आहे आणि क्रॉनिक डिसीजेस आहेत. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुमच्या कशाला डिस्टर्ब करतात तर सोशल सोशल हेल्थला. म्हणजे तुमचे सामाजिक मधलं जे हेल्थ आहे, सामाजिक हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. व्हॉट इज सोशल हेल्थ? सोशल हेल्थ इज अ ॲबिलिटी टू हॅव इंटरॅक्शन विथ अदर पर्सन्स. तुमची इतर माणसाशी इंटरॅक्शन होण्याची ॲबिलिटी म्हणजे कॅपॅसिटी, याला सोशल हेल्थ म्हणतात. याला ह्या सोशल हेल्थवर कुठल्या कुठल्या गोष्टी मारक ठरतात तर मेंटल स्ट्रेस. आता मेंटल स्ट्रेस म्हणजे काय तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. आता तुम्ही 9th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 7th स्टँडर्डची एक्झाम दिली. एक्झामच्या अगोदर तुमची कंडिशन कशी असते कोण सांगू शकेल का? काय काय होतं एक्झामच्या अगोदर? स्ट्रेस कसा कसा येतो कोणाकोणाला? एक एवढं लर्निंग करायचंय, एवढं पाठांतर करायचंय, एवढं रिवाइज करायचंय. हा एक स्ट्रेस असतो. तुमच्या सोशल बिहेवियरवर काय परिणाम होतो? तुम्हाला जेवणावर काय परिणाम होतो का नाही? हो, चिडचिड होते. हा येस, हे चिडचिड होते. अजून काय कोण सांगेल अजून? अजून काय काय होतं एक्झामच्या अगोदर? चिडचिड होते, झोप कमी होते, जेवण कमी जातं, बरोबर. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्ट्रेसमुळे असतात. हा मेंटल स्ट्रेस, हा मेंटल स्टेट तुमच्या सोशल हेल्थला कसा मारक आहे आता आपण रीड करू. कॉम्पिटिशन हॅज इन्क्रीज इन opportunities for education, employment and business due to increase in population. आता काय झालं की लोकसंख्या खूप आहे. आता तुमच्यासारखे मला वाटतं 9 लॅक्सच्या वरती किती किती स्टुडंट बसणार आहेत 10वीला तुम्हाला माहिती आहे का आकडा? दरवर्षी किती बसतात साधारणपणे? हो सर. 10 लॅक्सच्या आसपास असतात. मलाही आकडा माहित नाही. तुम्हाला माहिती आहे का? नाही. 10 लॅक्सच्या आसपास मुलं बसतात किंवा त्या जास्त असतील मलाही माहित नाही कारण SSC बोर्ड, CBSE बोर्ड. आता पॉप्युलेशन भारत जेव्हा इंडिपेंडंट झाला तेव्हा 35 करोडच्या आसपास लोक होते. आता 135 करोडपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपलं पॉप्युलेशन लोकसंख्या खूप वाढलेली आहे. तर लोकसंख्या खूप वाढली की कॉम्पिटिशन आली की तुझा नंबर पाहिला का माझा नंबर, मला जॉब पाहिला का तुला जॉब. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी पॉप्युलेशन एक्सप्लोजन झाल्यामुळे वाढल्यामुळे ह्या कॉम्पिटिशन वाढली. ह्या कॉम्पिटिशनमुळे स्ट्रेस येतो. आता चिल्ड्रन्स आर facing the problems of loneliness, mental stress due to reason like nuclear family and parents staying outdoor due to the job. आता मुलांना लोनलीनेस म्हणजे एकटेच आहेत. आता पूर्वीच्या काळी एका घरात 10-10, 15-15 मुलं असायची. आता तुमच्या पण घरात किती मुलं आहेत? तुम्ही धरून किती मुलं आहेत? कोण कोण सांगाल किती किती आहेत? आमच्या घरात 15 जण आहेत, लहान मुलं सगळी धरून. हा म्हणजे तुमची न्यूक्लिअर फॅमिली नाही. तुम्ही तसे सोशल हेल्थला चांगले. दुसऱ्यांचं कोणाचं किती आहेत? 2 आहेत. हा 2. म्हणजे तू कुठेतरी न्यूक्लिअर फॅमिलीकडे यायला लागला तुम्ही. अजून कोण आहे बाकी? म्हणजे तुम्ही आणि तुमचा भाऊ असेल ना? हो. हा म्हणजे हे न्यूक्लिअर फॅमिली तुमचं लोनलीनेस वाढत चालला. आता तो भाऊ कॉलेजला जायला लागला किंवा शाळेत जायला लागला की तुम्हाला कोणच नाही. तसं आता ह्या पाटील यांच्या घरात 15 आहेत. तसं काय होणारच नाही. कोणतरी लहान घरी असणारच आहे, बरोबर. इंटरॅक्शन होणार आहे. म्हणजे जसं जसं हे स्ट्रेस का वाढत गेला
ड्यू टू द न्यूक्लिअर फॅमिली. पूर्वी कसं होतं की एकाच घरात आजी आजोबा आणि वडिलांना पण भाऊ भरपूर असायचे आणि त्यांची मुलं एकाच घरात. आता हम दो हमारे दो म्हणजे आपण कमी कमी होत जाईल की हम दो हमारा एक असं पण सुरू आहे. म्हणजे एकच मुलगा असतो. या सगळ्या गोष्टीमुळं स्ट्रेस वाढत चाललाय मुलांच्या वरती. These are many bindings on girls and excessive freedom for the boys in some families. आता आई वडील बाहेर जातात वगैरे झालं, तर काही काही ह्याच्यामध्ये मुलांनी काही करायचं, कुठेही जा, खेळायला जा, काय विचारणार नाही. पण मुलींना रिस्ट्रिक्शन, तू घरीच थांब, हे करू नको, ते करू नको. या गोष्टी तुम्हीही अनुभवलेल्या असतील, बरोबर ना? जसा मुलांना फ्रीडम असतो तसा मुलींना नसतो. ही तुम्ही पण मान्य करत असाल का नाही? नो सर. हम्म. नाही. ह्या थोड्याफार गोष्टी अशा होत असतात. म्हणजे बॉईज एन्जॉय कन्सेन्सेस फ्रॉम देअर डोमेस्टिक ड्युटीज वेअर ॲज गर्ल्स हॅव कंपल्शन फॉर द सेम ऑन द प्रिटेक्स दॅट इज यू शुड बी यूज टू इट. म्हणजे काय, कोण सांगेल ह्या शब्दाचा अर्थ? शुड बी यूज टू इट म्हणजे सवय म्हणून. याचा अर्थ काय कळलं का तुम्हाला? सवय म्हणजे ती सवय म्हणून तुम्हाला ही सवयच झालेली आहे की असं असतं, मुलींसाठी असं असतं. डू यू हॅव सी द ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट इन्क्रीजिंग अवेअरनेस ऑन अवॉइडिंग द डिस्क्रिमिनेशन बिटवीन गर्ल्स अँड बॉयज अँड सिस्टर्स अँड ब्रदर्स इन द सेम फॅमिली ऑन चॉईस फॉर फ्रेश ऑर लेफ्ट ओव्हर फूड लर्निंग मीडिया एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही अशा जाहिराती पण बघितल्या असतात की मुली मुलांच्यात भेदभाव करू नका, मुली ह्या तेवढ्याच आहे, किंवा मुलींना इक्वल काय म्हणायचं, इक्वल हिस्सा दिला, इक्वल डिव्हिजन, इक्वली ट्रीट केलं पाहिजे. ह्या जाहिराती तर बघितल्यात का नाही? हो. बरोबर. तर आता आपण फिटोसाइट्स वगैरे पण पाहिलं होतं की मुली असतील तर मुलींची पॉप्युलेशन मुलांपेक्षा कमी होते. पर 1000 मुलींचं कमी होते, कारण मुलगी नको म्हणून तिला मारलं जातं. हे हे पण तुम्ही पाहिलेलं असेल. फिमेल फिटोसाइट्स असतात, म्हणजे मुलींना मुलगी आहे म्हणून मारलं जातं. ह्या गोष्टी तुम्ही आता समाजामध्ये बघताय. आणि ॲडव्हर्टाईज पण असतात की बाबा मुला मुलींच्यात भेदभाव करू नका. In society too, adolescent girls have to unnecessarily face the problem like teasing, molestation. म्हणजे चिडवलं जातं, छळ केला जातो मुलींचा समाजामध्ये. हे तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल. गर्ल्स आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ स्ट्रेस ड्यू टू सच जेंडर इनइक्वॅलिटी. म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी, जेंडर म्हणजे काय? सेक्स, मेल आहे का फिमेल, मुलगा मुलगी, या इक्वॅलिटी नसल्यामुळं मुलींना स्ट्रेस होतो. आता तुमच्यातल्या काहींनी हा अनुभव घेतला असेल किंवा तुम्ही पाहिलं पण असेल की काही काही लोकांना ह्याच्यामुळे स्ट्रेस झालेला आहे. तुम्ही मला वाटतं ह्या बुकमध्ये लिहिल्याशी सहमत असाल. त्यामुळं मुली स्ट्रेसमध्ये असतात. आता काही काही मुलींना म्हणजे काही ठिकाणी शाळेच्या ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मुलं चिडवतात वगैरे, त्यामुळं काही मुली शाळेत यायच्या बंद करतात. म्हणजे छळवणूक झाल्यामुळं किंवा घरातली कामं करायला लावल्यामुळं बंद होतात. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या वेळेस कमी असतील, पण आमच्या वेळेस थोड्या होत्या. आमच्या अगोदरच्या जनरेशनला जास्त होत्या. म्हणजे ह्या गोष्टी ह्या सोशल म्हणजे मुलींवरच्या स्ट्रेस इंडिकेट करतात की ह्या गोष्टी मुलींना स्ट्रेस जास्त होतो. म्हणजे तुम्हाला कळला का हा टॉपिक, मेंटल स्ट्रेस कसा वाढतो तो? हो सर. Nowadays, everyone has to face the stress due to ever increasing disorders, crime, violence. At the same time, people looking at this as a fast and easy way for making money may become scapegoats and become a part of such system. This is a deadly affecting social illness. म्हणजे अशा ह्याच्या अपप्रवृत्ती, म्हणजे हा स्कॅप गोट्स म्हणजे अपप्रवृत्ती लोकांच्या असल्यामुळं, स्कॅप गोट्स म्हणजे अपप्रवृत्ती जास्त असल्यामुळं सोशल इलनेसचे मुलींवरती आता वाढत चालले. तुम्ही आता काही पिक्चर पण निघाले, 7च्या आत घरात, तुम्ही ऐकलंय का? कुणी ऐकलाय हा पिक्चर 7च्या आत? हा,
काय नाही. काय अर्थ आहे 7च्या आत घरात? 7च्या आत घरात यायला काय हा, काय म्हणजे? पण असं मुलांना म्हणतात का? नाही. हा, म्हणजे इथं तुमचा स्ट्रेस चालू होतो मुलींचा. म्हणजे ऍक्च्युली तुमच्यावरच्या काळजीपोटी तुम्हाला घरचे म्हणतात की 7च्या आत, कारण समाजामध्ये तुम्ही ते निर्भयाचं प्रकरण तुमच्या वेळेस, तुम्ही लहान असाल त्यावेळेस, पण अशा गोष्टी घडत जातात. त्यामुळं की स्ट्रेस वाढत जातो आणि ह्या स्ट्रेस वाढत गेल्यामुळं सोशल हेल्थवरती अफेक्ट होतो. म्हणजे तुमच्या समाजाशी इंटरॅक्शन करायचं, तुम्हाला ते असं स्ट्रेस आला की असं नाही वागायचं, तसंच वागायचं, शुड बी यूज टू इट, तुमची सवय अशीच असली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं तुमच्या सोशल हेल्थला अफेक्ट होतो. म्हणजे मेंटल, आता फॅक्टर डिस्टर्बिंग द सोशल हेल्थमध्ये मेंटल स्ट्रेस आला तर तुम्हाला हे सगळे पॉईंट लिहायला लागतील. की पहिला पॉईंट तुम्हाला डिस्क्रिमिनेशन ऑन द जेंडर बेस. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय माहिती आहे का शब्द? डिस्क्रिमिनेशन भेदभाव, जेंडर, जेंडर डिस्क्रिमिनेशन. मुलीला Yes. मुलीला वेगळं ट्रीट केलं जातं, मुलाला वेगळं केलं जातं. हा जेंडर डिस्क्रिमिनेशन लिहावं लागेल तुम्हाला, स्ट्रेसचे कारण. आणि सोसायटीमध्ये असलेला दुसरा कुठला पॉईंट आहे तर टीझिंग आणि मॉलेस्टेशन, म्हणजे मुलींना चिडवणं किंवा त्यांची छळ करणं. ह्या गोष्टी तुम्हाला मेंटल स्ट्रेसमध्ये लिहाव्या लागतील. आर यू गेटिंग द फॅक्टर डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ, मेंटल स्ट्रेस. मेंटल स्ट्रेसमध्ये पहिलं तुम्हाला हे पण एक पॉईंट लिहायला लागेल, न्यूक्लिअर फॅमिली. आणि न्यूक्लिअर फॅमिली जे सुरू झालेत की एक घरामध्ये 1 किंवा 2 मुलं असतात, त्याच्यामुळं पण सोशल हेल्थवर न्यूक्लिअर फॅमिली एक लिहा, जेंडर डिस्क्रिमिनेशन एक लिहा, मॉलेस्टेशन अँड टीझिंग टू द गर्ल्स, असा पण तुम्हाला हे 3-4 पॉईंट लिहावे लागतील. तुम्हाला हे कळलं का? मेंटल स्ट्रेस मधले 4 पॉईंट कुठले लिहायचे? किमान 4. येस सर. हा, येस. त्यानंतर ऍडिक्शन. आता ऍडिक्शन, कुठले कुठले ऍडिक्शन तुम्हाला माहिती आहेत? ऍडिक्शन म्हणजे काय माहिती आहे का? नाही सर. ऍडिक्शन म्हणजे व्यसनाधीनता. ऍडिक्शन कशाला म्हणायचं? की एक गोष्ट तुम्ही घेतली आणि त्यानंतर तुम्हाला परत परत घ्यावा वाटायला लागली आणि त्याच्याशिवाय तुम्हाला जमतच नाही. म्हणजे म्हणजे तुम्ही यूज टू इट झाला, म्हणजे तुम्हाला ती गोष्टी परत परत घ्यावी लागते, त्याला ऍडिक्शन म्हणतात. म्हणजे व्यसनाधीनता. समजा अल्कोहोल, अल्कोहोल तुम्हाला कुठले कुठले माहिती आहेत की ज्याची व्यसन होतं, हे माणसाने एकदा घेतले की परत परत घ्यायची सवय लागते, असले ऍडिक्शन कुठले कुठले माहिती आहेत? सांगा कुठले माहित असतात? अल्कोहोल, टोबॅको, हा, अल्कोहोल, टोबॅको. हा, सिगरेट, सिगरेट मध्ये पण टोबॅको येतो, बरोबर. सिगरेट. अजून आर्यन खानचं तुम्ही ड्रग्स. हा, ड्रग्स. हा, अजून आर्यन खानचं ऐकताय तुम्ही? हा, का नाही माहित? तुम्ही टीव्ही बघत नाही का? बघतो ना. मग आर्यन खानचं ऐकलंय, वाचलंय? आर्यन खान कोण आहे? नाही. नाही ऐकलं का? सांग, ठीक आहे. कॅनॅबिस म्हणजे गांजा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऍडिक्शन निर्माण करतात. अल्कोहोल ऍडिक्शन करतं म्हणजे काय? म्हणजे ऍडिक्शन कसं होतं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बसलाय, तुमच्या हॉबीज कोणाची, कोणाकोणाची काय काय हॉबीज आहे? मग तुम्हाला काय करायला आवडतं? कोण सांगेल? काय सर? कुठली गोष्ट केल्यावर तुम्हाला आनंद मिळतो, आवडतं? डान्स. डान्स. एक. हा, पेंटिंग. अजून? ठीक आहे, डान्स आणि पेंटिंग. आता डान्स केल्यानंतर तुमचा जो ब्रेन असतो, ब्रेनमध्ये अवॉर्ड सेंटर असतं. अवॉर्ड म्हणजे त्या ठिकाणी एक हार्मोन सिक्रेट होतं अवॉर्डमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही डान्स केला की तुम्हाला चांगलं वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं. हे जे आहे, कुठलं तुमचं सेंटर जे आहे ज्या ब्रेनमधलं, ते स्टिम्युलेट करतं. हे अवॉर्ड सेंटरने एकदा स्टिम्युलेट केलं की तुम्हाला बरं वाटायला लागतं. ह्यांना पेंटिंग केल्यावर बरं वाटतं. आता जेव्हा एखादा व्यक्ती हे पेंटिंग, डान्सिंग न करताना त्याने अल्कोहोल घेतलं, म्हणजे दारू घेतलं, आणि त्याला सेम तसं फिलिंग होतं. कळलं का तुम्हाला? की बरं वाटतं, हे वाटतं. मग तो काय म्हणतो, कशाला डान्स करायचा आणि कशाला पेंटिंग करायचं? आणि तो एकदा त्याला फिलिंग आलं की खूप भारी वाटतंय. आता ह्यांना डान्सिंगचा आहे तर तुम्ही परत डान्स करणार, परत डान्स करणार. म्हणजे तुम्ही ते मिळण्यासाठी तुम्ही करा लागता.
पण तुम्ही 1-2 दिवस डान्स नाही केलं तरी तुमचं चालू शकतं. पण अल्कोहोलमध्ये तसं होत नाही. मग तुम्हाला रोजच पाहिजे, रोजच पाहिजे. मग ह्याला ॲडिक्शन असं म्हणतात. तुम्हाला ॲडिक्शन कळलं का कसं काय? कारण तुमच्या ब्रेनमधूनच तुम्हाला असं येतं की मला परत पाहिजे, मला परत पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळतंय का काय ॲडिक्शनमध्ये काय होतं? हो सर. म्हणजे हा ब्रेनमधला केमिकल लॉच्या थोडक्यात. आता ॲडिक्शन का होतं तुम्हाला हे सांगतो. तर पीअर ग्रुप इन्फ्लुअन्स इज अ स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडोलसंट्स. पीअर ग्रुप प्रेशर म्हणजे पीअर ग्रुप इन्फ्लुअन्स म्हणजे काय? पीअर ग्रुप म्हणजे तुमचे समवयस्क मित्र. नाही रे एकदा घेऊन बघ, नाही काय होत, घे घे काय होत नाही. हे तर काय गांजा म्हणजे काय तर एक साधं वनस्पती आहे, त्यांनी काय होत नाही. हे घेऊन टाक, आपण परत नाही घेतलं तर चालेल. हे जे पीअर प्रेशर आहे, माझा बर्थडे तू घेतलंच पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत हिथून ह्या पीअर प्रेशर पासून एन्जॉय कर माझा बर्थडे. हे जे पीअर प्रेशर इन्फ्लुअन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडोलसंट. ॲडोलसंटचा अर्थ माहिती तुम्हाला? ॲडोलसंट या शब्दाचा अर्थ कोणाला माहिती? ॲडोलसंटचा अर्थ माहिती का? नाही सर. मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जेव्हा अप टू द 10 एज ऑफ 10-11 बॉयज अँड गर्ल्स आर सेम. म्हणजे तुम 11 वयापर्यंत 10 ते 11 वर्षापर्यंत मुलगा मुलगी दिसायला सेम असतो. त्यानंतर त्यांच्या शरीरात बदल होतात, हार्मोनल चेंजेस होतात. मुलींच्यात वेगळे बदल होतात, मुलांच्यात वेगळे बदल होतात. ही जी बदलाची सिस्टीम आहे म्हणजे मुलींना मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते, मुलांच्यात वेगळे बदल होतात. चेहऱ्यावरती मुलांना दाढी मिशा यायला लागते, मुलींमध्ये पण म्हणजे काखेमध्ये केस यायला लागतात, मुलांमध्ये पण यायला लागतात. आवाज जरा बदलतो. हे जे आहे ॲडोलसंट एज चालू होतं. म्हणजे वयात येण्याचं वर्ष त्याला ॲडोलसंट म्हणतात. म्हणजे ॲडोलसंटमध्ये जसा तुमचा ॲडोलसंट चेंज व्हायला लागतो तशी ही मुलं ॲडिक्शनकडे जास्त ओढली जातात. म्हणजे ॲडोलसंट कळलं का? जेव्हा वयात येण्याचा कालावधी म्हणजे 12-13 वर्षापासून 17-18-19 वर्षापर्यंत. Adolescents always prefer company of friend and allow friend good or bad habits instead of following advice of parent and teacher. मग ह्या ॲडोलसंट एजमध्ये घरच्यांनी काय सांगितलंय, टीचरनी काय सांगितलं, ह्यापेक्षा मित्रांनी काय सांगितलंय ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जातो आणि मित्रावर विश्वास ठेवून गोष्टी केल्या जातात. ह्याच काळामध्ये ॲडिक्शन लागतं. म्हणजे तंबाखू, दारू या ज्या गोष्टी, टोबॅको आहे, अल्कोहोल आहे, कॅनॅबिस आहे, ह्याच्या सवयी ह्याच एजमध्ये लागतात. आणि म्हणून तुम्हाला ह्या वर्षी हा अभ्यास आलाय की ह्यावेळी तुम्ही ह्या पीअर प्रेशरला, मित्रांच्या प्रेशरला बळी पडू नका आणि व्यसनदिनतेकडे जाऊ नका. चिल्ड्रन इन द अर्ली एज ट्राय अपॉन टोबॅको म्हणजे तंबाखू, सिगरेट, गुटखा, अल्कोहोल ड्रिंक, ड्रग एटसेट्रा ड्यू टू आयदर पीअर ग्रुप प्रेशर और सिम्बॉल ऑफ हाय स्टँडर्ड लिव्हिंग और अँड इमिटेशन ऑफ एल्डर्स. म्हणजे काय की इमिटेशन म्हणजे काय? अनुकरण. म्हणजे इमिटेशन, मनुष्य हा अनुकरण प्रिय आहे. म्हणजे तुम्ही आता पिक्चर बघता बरोबर, तर पिक्चरमधली एखादी गोष्ट बघून आपण तशीच करायची, तशीच हेअरस्टाईल करायची, तसंच राहायचं, तसंच करायचं, हे अनुकरण. तर पिक्चरमध्ये आता तुम्ही वाचलं असेल की सिगरेट स्मोकिंग करताना हिरो दाखवला किंवा विलन दाखवला तर टोबॅको इज डेंजरस फॉर हेल्थ असं स्ट्रीप येते. ऐकलंय, बघितले का तुम्ही? हो. हा, मग ते बघून मुलांना असं वाटतं की आपण तसं करावं. म्हणजे इमिटेशन जे आहे की बाबा अनुकरण करण्याची प्रवृत्ती. परत पीअर प्रेशर म्हणजे तुमच्या पीअर म्हणजे तुमच्या समवयस्कांचा प्रेशर की बाबा नाही तू कर, माझी तुला शपथ आहे वगैरे असं काय काय सांगतात. किंवा हाय स्टँडर्ड लिव्हिंग म्हणजे मोठ्या घरांच्यात सगळं सिगरेट, दारू वगैरे पिलेलं चालतं, हाय स्टँडर्ड असतं, अल्कोहोल हेल्थसाठी चांगलं असतं. हे अशा मिसकन्सेप्शन आहेत, हे चुकीचे कन्सेप्शन आहेत. हे सिम्बॉलिक हाय स्टँडर्ड लिव्हिंग म्हणजे उच्चभ्रू लोकांच्यात हे आहे. ह्यामुळं तुम्ही जे मुलं असतात चिल्ड्रन अर्ली एज म्हणजे ॲडोलसंट एजमध्ये 12, 15, 16 वर्षामध्ये टोबॅको, सिगरेट आणि गुटखा, अल्कोहोल याच्या अधीन जातात.
टेम्पररी intoxication drug of plant origin or some chemicals may permanently damage the human nervous system, muscle system, heart etc. म्हणजे हे जे ड्रग्ज आहेत ह्या ड्रग्जमुळे तुमची नर्वस सिस्टीम आहे, हार्ट सिस्टीम आहे आणि काही ऑर्गन याला अफेक्ट होऊ शकतं. Earlier, we have studied the carcinogenic effect of tobacco containing substances on mouth and lungs. तुम्हाला मला वाटतं आपण टोबॅकोमुळं माउथ कॅन्सर होतो म्हणजे तोंडाचा कॅन्सर होतो हे तुम्हाला माहीत आहे. भारतामध्ये सेकंड नंबर डेथचं जे कारण असेल तर कॅन्सर आहे आणि कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये ओरल कॅन्सर हा नंबर वनला आहे. की सगळ्यात जास्त लोक जर कशाने मरत असतील तर तोंडाच्या कॅन्सरने मरतात कॅन्सरमध्ये ड्यू टू द टोबॅको म्हणजे तंबाखू खाल्ल्यामुळं. हे एवढं माहीत असूनही लोक तंबाखू खातात बरोबर. येस. आणि परत मिसरी लावणं हे पण तंबाखूचाच प्रकार आहे आणि त्याच्यामुळे पण कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि ह्या गोष्टी कधी सुरू होतात ह्याच एजमध्ये ॲडोलसंट म्हणजे तुम्ही ज्या एज ग्रुपमध्ये आहे की आता तुमच्याकडे नाही पण ग्रामीण भागात तर बऱ्याच लेडीज मिसरी लावतात आणि त्यांना असं वाटत नाही की मिसरी हे ॲडिक्शन आहे. मिसरीमध्ये टोबॅकोच असतो. आणि काही लोक माती खातात. तुम्ही माहिती का माती खातात. काही लेडीज माती खातात. तर माझ्याकडे असं केस आली होती की माती खातात. मला वाटलं की आयर्न कॅल्शियम कमी असेल. जेव्हा त्याचं टेस्टिंग केलं तर त्याच्यामध्ये तंबाखू सापडली. म्हणजे ते ॲडिक्ट होते म्हणून ते सारखं ॲडिक्शन म्हणजे काय रिपीटेडली त्यांना ते घ्यावं वाटतं रिपीटेडली. कारण त्या ब्रेनमध्ये अवॉर्ड सेंटरला ते स्टिम्युलेशन मिळायला पाहिजे की तसं झालं पाहिजे. ते नाही मिळाले की परत मग बेचैन होतात. स्ट्रेस वाढतो, एन्झायटी वाढते, परत आपण घेतलं पाहिजे. हे ॲडिक्शन झालं. क्रॉनिक ॲडिक्शन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का. नाही. नो सर. तर तुम्हाला असा क्वेश्चन जर आला मोठा क्वेश्चन आला फॅक्टर डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ मधला पहिला मेंटल स्ट्रेस लिहायचा आहे. त्यात कुठले कुठले पॉईंट लिहिणार आहे. न्यूक्लिअर फॅमिली बरोबर. न्यूक्लिअर फॅमिली. सेक्स पुढचं जेंडर डिस्क्रिमिनेशन किंवा सेक्स डिस्क्रिमिनेशन भेदभाव मुलगा मुलगी बरोबर. अजून काय लिहिणार. टीजिंग अँड मॉलेस्टेशन. हां येस टीजिंग अँड मॉलेस्टेशन असे 3-4 फॅक्टर लिहिलं की तुम्हाला चांगले मार्क पडतील. असं पॉईंट करून लिहायचा म्हणजे फर्स्ट पॉईंट म्हणजे मेंटल हेल्थ ए. मग मेंटल हेल्थमध्ये 3 पॉईंट. फर्स्ट पॉईंट कुठला लिहिणार. फर्स्ट पॉईंट तुम्हाला काय लिहायचं आहे की न्यूक्लिअर फॅमिली. दुसरा लिहायचा आहे जेंडर डिस्क्रिमिनेशन. त्यानंतर टीजिंग अँड मॉलेस्टेशन. असे तुम्ही 3 लिहिले की तुम्हाला पटपट मार्क देणार. असं डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही लिहित गेला की तुम्हाला कोणी मार्क देणार नाही किंवा वाचत पण नाहीत लोक. असं तुम्ही 3 पॉईंट लिहिलं की तुम्हाला ते वाचलं जातं. त्यानंतर ॲडिक्शन. आता ॲडिक्शन मध्ये काय लिहिणार. पहिलं तुम्हाला ॲडिक्शन जे आहे कुठल्या ग्रुपमध्ये जास्त आढळतं ॲडिक्शन तर ॲडोलसंट. मध्ये कशामुळे तर पिअर प्रेशर म्हणजे तुमच्या जोडीदारांनी प्रेशर केल्यानंतर आणि दॅट adolescent follow their habit or follow the advice of friends instead of parents and teachers. मग तुम्हाला कुठल्या ऍडिक्शन आहे. तीन तर ऍडिक्शन कमीत कमी लिहिता आले पाहिजे. टोबॅको, दुसरं अल्कोहोल आणि ड्रग्स. ते कॅनॅबिस म्हणजे गांजा ते नाही लिहिता आलं तरी चालेल पण हे 4 लक्षात ठेवा. हे जास्त कॉमनली यूज होतात. हे 4 ऍडिक्शन आहेत. आणि ऍडिक्शन तुम्ही ऍडिक्शन कुठले सांगितले त्याच्या बॉडीवर काय इफेक्ट होतात. नर्वस सिस्टीमवर इफेक्ट होतो, हार्टवरती इफेक्ट होतो आणि कॅन्सर. हे कॅन्सर लिहायला विसरू नका. टोबॅकोमुळे कॅन्सर होतं एवढं तुम्ही एक्झाम्पल लिहिलं बास झालं की तुम्हाला ऍडिक्शन कळलं. म्हणजे सोशल हेल्थशी रिलेटेड आहे का हा टॉपिक कोण सांगेल. हाऊ ॲडिक्शन अफेक्ट द सोशल हेल्थ. माझं मी दारू पितोय, माझं मी सिगरेट ओढतोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम. बरोबर आहे का मी म्हणतोय ते. चुकीच आहे. हा सोशल हेल्थचा काय संबंध. सोशल काय मी म्हणतोय ते दारू पिणे. हा त्याचा सोशल इफेक्ट
सोशल हेल्थ वर होतो का? होतो का नाही? आता होतो सर. तुम्ही होतो. बुक मध्ये लिहिले म्हणून होतो म्हणता का? तुम्ही मला सांगा कसा होतो? होतो कारण की घरात आपण पण होतो. घरात होतो, करेक्ट. हा, घरात झाला की घरात होतो आणि बाहेरचे तर म्हणजे बाहेर पण होतो आणि घरात पण होतो. जास्त कोणाशी संबंध जोडला जात नाही, हा. बोलणं चालणं होत नाही, त्यामुळे कोणी बोलत पण नाही, कोणी विचारत पण नाही. मग ते एकटं एकटं राहिल्यानंतर आणखीन ड्रिंक घ्यावी वाटते, म्हणून आपण आणखीनच व्यसनात जातो त्या. हो, बरोबर. आणि सोशली पण एफेक्ट होतं, फायनान्शियली पैसे लागतात. बरोबर. म्हणजे सगळं घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं, शेजारचे पण नावं ठेवावं लागतात, शेजारचे म्हणतात सारखंच ह्यांच्यात भांडणं, सारखंच दारू. म्हणून हे सोशल हेल्थमध्ये आलं ॲडिक्शन. हे तुम्हाला मेंटल स्ट्रेस, ॲडिक्शन हे टॉपिक लिहावं लागेल. आणि तर क्रॉनिक डिसिजेस. आता क्रॉनिक डिसिजेस कुठले कुठले आहेत? हे 2 टॉपिक कळले ना तुम्हाला, ॲडिक्शन आणि हे मेंटल स्ट्रेस, फॅक्टर अफेक्टिंग. हां? हो. तर आता क्रॉनिक इलनेस, ignorance toward the people suffering from the chronic diseases like AIDS, TB, leprosy, mental health disorders, old persons leads to increase the old age homes and this may cause harm social health. आता क्रॉनिक डिसिजेस म्हणजे काय माहिती का? क्रॉनिक शब्दाचा अर्थ माहिती आहे? तर इनक्युरेबल डिसिजेस. येस, इनक्युरेबल. ह्याच्यात खरं क्रॉनिक लिहिलंय, पण तुमच्या बुक मध्ये इनक्युरेबल लिहिलंय ना? येस सर. हा, इनक्युरेबल म्हणजे जे आजार बरे होत नाहीत. तुम्हाला कुठले कुठले आजार माहिती आहेत जे बरे होत नाहीत? एड्स, कॅन्सर, बरोबर. तरी कॅन्सरवर थोडीफार आता ट्रीटमेंट आहे, पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही बरा करू शकतो. पण एड्स बरा होत नाही. टीबी बरा होतो पण प्रॉब्लेम देतो. लेप्रसी बरा होतो पण बराच वेळ लागतो. म्हणजे ऍक्च्युली क्रॉनिक शब्दच पाहिजे. काय काय ह्यातले आजार बरे होतात, पण हे जे आजार आहेत आणि ह्या आजारांचाही सोशल हेल्थवरती इफेक्ट होतो. आता इथं चित्र दिलंय बघा. वेदर द इन्सिडेंट शोन इन द फॉलोइंग पिक्चर इज अ रॅशनल, एक्सप्रेस युअर ओपिनियन. तुम्हाला काय वाटतं हे चित्र बघितलं? वाईट वाटतंय. हा, ती लेडीज त्या माणसाला काहीतरी म्हणते, बाहेर जा वगैरे असं काहीतरी सांगते. हे क्रॉनिक इलनेस आहे, त्याला कुठला तरी इलनेस आहे आणि हे सोशल हेल्थच्या संदर्भातलं आहे. त्याला व्यवस्थित वागणूक दिलं नाही तर त्याचा स्ट्रेस वाढणार आहे आणि त्याचा आजारपण पण वाढणार आहे. म्हणजे हे क्रॉनिक डिसिजेस किंवा इनक्युरेबल डिसीजमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. आता त्याचा बॉडीवरती कसे परिणाम होतात? हॅव यू एव्हर सीन द पर्सन इनब्रिटेड विथ द ड्रग्ज अँड लिकर्स लोटरिंग अँड ऑन डर्टी प्लेसेस. म्हणजे लोटरिंग म्हणजे असं गडाबळा लोळतोय, दारू पिऊन पडलाय, हे सगळ्यांनी बघितलं असेल मला वाटतं. काय फॅमिलीत कोणाच्या कोणीतरी असतं जवळचं, तो असा करतच असतो. वेदर सच पिटिफुल कंडिशन ऑफ मोस्ट इंटेलिजंट ह्युमन बिईंग इज ॲक्सेप्टेबल. मग असं जे वागणं आहे, तो शिव्या देणार, अब्यूज करणार, हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. मग हे लोक समाजात मान्य करतात का? तर नाही करत. लिकर इज प्रोड्यूस फ्रॉम अल्कोहोल ऑप्टेन थ्रू द फर्मेंटेशन ऑफ सबस्टन्स. हे फर्मेंटेशन वगैरे तुम्हाला आठवत आहे ना, अल्कोहोल कशी बनवतात? हो, इथं हा, इथेनॉल वगैरे. हे अल्कोहोल जे आहे ना, हे फर्मेंटेशन प्रक्रियेतून होतं. आणि हे अल्कोहोल मुळे काय होतं? इफ द प्रोसेस इज परफॉर्म रॉंग वे, पॉयझन्स लिकर्स इज प्रोड्यूस अँड प्रूव्ह द फेटल फॉर मेनी अ टाइम्स. म्हणजे काही ठिकाणी खोपडी पेले आणि लोक मेले, असं पण आहे. म्हणजे लिकर जास्त प्रमाणात झाली किंवा त्याच्यामध्ये काही इंटॉक्सिकेशन टाकलं आणि जर अल्कोहोल वेगळ्या प्रमाणात तयार झालं तर ही डेथ होतात. म्हणजे एखाद्या घरात आता अल्कोहोल पिऊन डेथ झाली, त्याचा सोशल हेल्थची काय संबंध आहे का नाही? समजा तो माणूस अर्निंग करणार असेल आणि त्याला लहान मुलं असतील आणि तोच डेथ झाली तर काय होईल? त्याचं सगळं आयुष्य डिस्टर्ब होईल. सोशली लहान मुलं डिस्टर्ब होतील, त्याची फॅमिली डिस्टर्ब होईल. म्हणजे हे सगळं सोशल हेल्थच्या रिलेटेड आहे. इफ दिस process is performed in wrong way, poisonous liquor is produced and prove fatal for many a times. म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रिया जर चुकली किंवा वेगळ्या प्रकारे झाली तर त्यात डेथ पण होऊ शकते. इफिशियन्सी ऑफ नर्वस सिस्टीम स्पेशली ब्रेन अँड लिव्हर ॲज वेल ॲज लाईफ स्पॅन ऑफ पर्सन डिक्रीज ड्यू टू अल्कलिझम.
म्हणजे अल्कोहोलमुळे काय होतं, नर्वस सिस्टीम, लिव्हर आणि लाईफ स्पॅन म्हणजे त्याचं आयुष्य कमी होतं. तो जर 70 वर्ष जगणार असेल 70 इयर्स तर तो 50 वर्ष जगेल. म्हणजे अल्कोहोलिझमने नर्वस सिस्टीम, लिव्हर आणि लाईफ स्पॅन ह्या 3 गोष्टीवरती अफेक्ट होतो. हे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो किंवा लिहायला लागेल तुम्हाला की अल्कोहोल अफेक्ट ऑन नर्वस सिस्टीम, लिव्हर अँड लाईफ स्पॅन ऑफ द पर्सन, ह्युमन बिईंग. म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन म्हणजे आयुष्याचा कालावधी कमी होतो. Brain development in adolescents is hindered due to the alcoholism and thereby ability of memorization and learning becomes slow. जर ती अडोलसंट म्हणजे तुमच्या वयातली मुलं जे एज ह्यामध्ये आहेत 12 ते 18 वर्ष ते अल्कोहोलमध्ये गेलं तर त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट होत नाही. ब्रेन डेव्हलपमेंट थिंकिंग होत नाही, मेमोरायझेशन व्यवस्थित प्रकारे होत नाही. त्यामुळं अल्कोहोलिझम त्यांच्यावरती परिणाम करतात आणि लर्निंग बिकम स्लो म्हणजे ते अभ्यास सुद्धा कमी करतात. Adaptive person cannot think rationally. Due to this, the person has to face the social, mental, family illness along with physical illness. म्हणजे त्याला सोशली पण प्रॉब्लेम येतो, मेंटली प्रॉब्लेम येतो आणि फिजिकल पण प्रॉब्लेम येतो. म्हणजे ह्या गोष्टी आजारपण म्हणजे आजारपणामुळं त्याच्यावरती वेगवेगळे परिणाम होतात. आणि अल्कोहोलिझमचा हा टॉपिक परत आला की ॲडिक्शनमध्ये तुम्ही हे लिहू शकता की नर्वस सिस्टीम, लिव्हर आणि लाईफ स्पॅनवरती परिणाम होतो आणि त्याचं थिंकिंग कॅपॅसिटी कमी होते आणि फॅमिली पण डिस्टर्ब होते. तर हा सोशल हेल्थचे आपण आता 3 टॉपिक तुम्ही फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ, मेंटल स्ट्रेस, त्यानंतर ॲडिक्शन अँड इनक्युरेबल किंवा क्रॉनिक डिसीजेस हे तुम्हाला लिहायला लागेल. तर आत्ता हे आपण राहिलेला टॉपिक उद्या घेऊ. आत्ता कळाला का तुम्हाला हे आत्ताचं?